नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राजर्षी शाहू पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पन्नालाल सुराणा। राजर्षी शाहू पुरस्कार 2024 ज्येष्ठ समाजवादी नेता, विचारवंत आणि पत्रकार पन्नालाल सुराणा यांना देण्यात आला आहे। 2024 चा हा 38वा पुरस्कार आहे। 26 जून 2024 रोजी शाहू महाराजांची 150वी जयंती साजरी करण्यात आली आहे। हा पुरस्कार 1984 पासून दिला जातो। राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। बघा या पुरस्काराचे स्वरूप काय आहे, तर रोख 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे। तर 38वा राजर्षी शाहू पुरस्कार 2024 हा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जयपूर मिलिटरी स्टेशन। जून 2024 मध्ये जयपूर मिलिटरी स्टेशन हे प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन ठरले आहे। जयपूर मिलिटरी स्टेशन रोड हा 100 मीटर लांब आहे। 2019 मध्ये ऑरेंज मिलिटरी स्टेशन गुवाहाटी आसाम हे प्लॅस्टिक कचऱ्यापासून बनवलेले रस्ते बनवणारे देशातील पहिले लष्करी स्टेशन ठरले होते। 2015 मध्ये भारत सरकारने प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात प्लॅस्टिक कचरा वापरण्याची परवानगी दिली। तर प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन आहे जयपूर मिलिटरी स्टेशन आणि पहिले स्टेशन आहे आसाम गुवाहाटी येथील ऑरेंज मिलिटरी स्टेशन। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात तरुण पदवीधर कोण ठरले आहे? तर सोबोर्नो आयजॅक बारी। सोबोर्नो आयजॅक बारी हे जगातील सर्वात तरुण पदवीधर ठरले आहेत। बांगलादेशी अमेरिकन नागरिक सोबोर्नो आयजॅक बारी हा जगातील सर्वात तरुण पदवीधर बनलेला आहे। तो 12 वर्षांचा आहे। त्याने मालवण हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली। वयाच्या दुसऱ्या वर्षी तो गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न सोडवत असत। वयाच्या 7व्या वर्षी सोबोर्नो हा मुंबई विद्यापीठाच्या रुईया कॉलेजमध्ये अतिथी प्राध्यापक बनले होते। बारी यांना आमच्या काळातील आइन्स्टाईन असे टोपण नाव देण्यात आले आहे। 2021 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दा विंची संस्थेकडून दा विंची पुरस्कार विजेता पुरस्कार जिंकलेला आहे। सोबोर्नो यांनी द लव्ह आणि मनीष ही पुस्तके लिहिलेली आहेत। तर जगातील सर्वात तरुण पदवीधर ठरलेला आहे सोबोर्नो आयजॅक बारी आणि त्याचे वय आहे 12 वर्ष। नेक्स्ट आहे, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणजेच PGTIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। PGTI बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून आधीपासूनच सदस्य असलेले कपिल देव यांची एकमताने निवड करण्यात आली। श्रीनिवासन यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत ते। कपिल देव यांनी 1978 ते 1994 पर्यंत भारतासाठी क्रिकेट खेळले आहेत। कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटी सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत। 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले आहे। ही व्यावसायिक गोल्फ टूर ऑफ इंडिया 2006 मध्ये तयार केली गेली। PGTI सध्या टाटा स्टील प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। ही भारतातील पुरुषांसाठी एक व्यावसायिक गोल्फ टूर आहे। तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कपिल देव यांची नियुक्ती झालेली आहे। नेक्स्ट आहे, पेन पिंटर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय। ब्रिटिश लायब्ररीने भारतीय लेखिका अरुंधती राय यांना पेन पिंटर पुरस्कार 2024 दिला आहे। द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या त्यांच्या पहिल्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळाले। पेन पिंटर पुरस्कार 2009 मध्ये सुरू झाला। हे नोबेल पारितोषिक विजेते नाटककार हॅरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आले होते। इंग्रजीत लिहिलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी हा वार्षिक पुरस्कार दिला जातो। पेन पिंटर पुरस्कार युनायटेड किंगडम, आयर्लंड किंवा कॉमनवेल्थ राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या लेखकांना दरवर्षी दिला जातो। तर पेन पिंटर पुरस्कार 2024 ने भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले ग्लोबल सेंटर फॉर एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा।
जून 2024 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट इंडिया एफिलिएटने श्री श्री युनिव्हर्सिटी ओडिशा यांना भारतातील पहिले ग्लोबल सेंटर फॉर एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट स्थापन करण्यासाठी परवाना दिला आहे. स्थानिक संस्था आणि सरकारी संस्थांसोबत भागीदारी करून पूर्व भारतात सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आपत्ती जोखीम सुरक्षा, सायबर जोखीम व्यवस्थापन, महिला आणि बाल सुरक्षा आणि आर्थिक जोखीम यासारख्या क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट आहे, नुकताच सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे CEL ला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे? तर मिनिरत्न श्रेणी 1 हा दर्जा देण्यात आलेला आहे. जून 2024 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी CEL ला मिनिरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा सुवर्ण महोत्सव 26 जून 2024 रोजी साजरा करण्यात आला. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अभ्यासाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागांतर्गत येते. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा निव्वळ नफा सुमारे 58 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मिनिरत्न कंपनी श्रेणी 1 दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीने गेल्या 3 वर्षांपासून सतत नफा कमावलेला असावा आणि 3 वर्षातून एकदा किमान 30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलेला असावा. भारतात आता 63 मिनिरत्न श्रेणी 1 कंपन्या आहेत. नेक्स्ट आहे, पहिली आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर कोची, केरळ या ठिकाणी. पहिली आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोची येथे आयोजित करण्यात आली. 26 ते 28 जून दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले होते. याची थीम होती दुग्ध उद्योगात शेतकरी केंद्रित नवकल्पना. दुग्ध व्यवसाय क्षेत्राला विशेषतः आशिया पॅसिफिक प्रदेशात आणि जागतिक स्तरावर प्रभावित करणाऱ्या प्रमुख समस्यांना एकत्रितपणे संबोधित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला 20हून अधिक देशातील 1000हून अधिक प्रतिनिधी आणि सहभागी उपस्थित होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाला नॉन नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे? तर केनिया या देशाला. जून 2024 मध्ये केनियाला अमेरिकेने आपला प्रमुख गैर नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांच्या मे महिन्यात अमेरिकेच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी केनियाला प्रमुख गैर नाटो सहयोगी म्हणून नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. प्रमुख गैर नाटो सहयोगी स्थिती लष्करी आणि आर्थिक विशेषाधिकार प्रदान करते. नेक्स्ट आहे, भारतातील पहिल्या चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर शिमला या ठिकाणी. जून 2024 मध्ये भारताचे 14वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांच्या हस्ते भारतातील पहिल्या चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालयाचे शिमला येथे उद्घाटन करण्यात आले आहे. हे म्युझियम चॅडविक हाऊस येथे आहे. हे शिमल्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. यामध्ये CAG संस्थेची उत्क्रांती, उपलब्धी आणि टप्पे दाखवण्यात आले आहेत. 1946 मध्ये कॅबिनेट मिशनसाठी शिमला दौऱ्यावर असताना महात्मा गांधी येथेच राहिले होते. चॅडविक हाऊस संग्रहालय म्हणून स्थापन करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2020 मध्ये प्रसार भारतीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून सुरू झाली. संग्रहालयात 10 वेगवेगळ्या गॅलरी असून प्रत्येक गॅलरी कॅगचा इतिहास, भूमिका आणि महत्त्वाच्या पैलूंचे तपशीलवार अन्वेषण प्रदान करते. रेमिंग्टन टाइपरायटर, ब्रिटिश काळातील फँकरिंग मशीन इत्यादींसह कलाकृतींचे संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा केला जातो? तर 27 जून रोजी. दरवर्षी 27 जून रोजी आंतरराष्ट्रीय अननस दिवस साजरा केला जातो. उष्णकटिबंधीय अननस आणि त्याचे आपल्या जीवनातील योगदानाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतात अननसाचे उत्पादन प्रामुख्याने त्रिपुरामध्ये होते. राणी अननस हे त्रिपुराचे राज्यफळ आहे. कोस्टारिका हा जगातील सर्वात मोठा अननस उत्पादक देश आहे. नेक्स्ट आहे, आदित्य बिर्ला AMCने MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे? तर A. बालसुब्रमण्यम यांची. आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने A. बालसुब्रमण्यम यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. 25 जुलै 2024 पासून पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1995 पासून ABSL AMC संबंधित आहेत. 2009 मध्ये CEOची भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांनी 2006 ते 2009 पर्यंत मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम केले आहे.
नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने सफाई अपनाओ बीमारी भगाओ उपक्रम सुरू केला आहे? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. जून 2024 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 ने सफाई अपनाओ बीमारी भगाओ उपक्रम सुरू केला आहे. अतिवृष्टीपूर्वी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामध्ये सर्व ULBS द्वारे अंमलात आणल्या जाणाऱ्या स्वच्छता आणि आंतरविभागीय अभिसरण यावर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक हस्तक्षेपांची आवश्यकता आहे. स्वच्छता मोहीम, कचरा संकलन आणि वाहतूक, सर्व समुदायांनी सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता, मुलांसाठी स्वच्छता आणि स्वच्छता सुविधा इत्यादी हे सफाई अपनाओ बीमारी भगाओ उपक्रमाचे प्रमुख घटक आहेत. नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर 28 जून रोजी. दरवर्षी 28 जून रोजी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस साजरा केला जातो. हा वार्षिक उत्सव विम्याच्या महत्त्वाचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांना पुरेशा कव्हरेजचे फायदे समजतील याची खात्री करण्यासाठी समर्पित आहे. नेक्स्ट आहे कोणत्या बँकेने आय मोबाईल पे साठी स्मार्ट लॉक या नवीन सुरक्षा वैशिष्ट्याचे अनावरण केले आहे? तर ICICI बँकेने. जून 2024 मध्ये ICICI बँकेने आय मोबाईल पे साठी स्मार्ट लॉक या नवीन सुरक्षा वैशिष्ट्याचे अनावरण केले आहे. हे वापरकर्त्यांना फोन किंवा ईमेलद्वारे ग्राहक समर्थनाशी संपर्क न करता एकाच वेळी अनेक बँकिंग सेवा लॉक आणि अनलॉक करू देते. आय मोबाईल पेवर उपलब्ध ते एका बटनावर क्लिक करून इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्डचा प्रवेश लॉक अनलॉक करण्यात ग्राहकांना मदत करते. स्मार्ट लॉक हे भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिला उपाय आहे जो ग्राहकांना संपूर्ण आय मोबाईल पे लॉक अनलॉक करण्याची परवानगी देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.